ओव्हरमध्ये आपण बघणार आहोत. पण इथे बॉल पडल्यानंतर हलका खाली राहिला. याच गोष्टीची मी जरूर चर्चा केली की सुक्या विकेटवरती जेव्हा बॉल बऱ्याच वेळेला बाउन्स होत नाही, तो बॅटवरती येते नाही. आणि बऱ्याच वेळेला आपण पाहतो की काही असेही फलंदाज असतात ज्यांना पडत्या पावसामध्ये बॅटिंग करण्यास आवडतं, पण सध्या विकेट सुकलेली आहे, सरफेस ड्राय आहे, त्यावरती देखील तुम्हाला वेगळ्या स्किलने बॅटिंग करावी लागेल. धावफलकावरती आपण पाहतोय सध्या 11 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावर, 2 मागच्या दोन्ही बॉलवरती 22 रन आपल्याला जरूर पाहायला मिळालेल्या आहेत. काउंटर करण्याचा प्रयत्न करतात दोघे, पण मी अजयचं कौतुक करेन, चांगली बॉलिंग. पहिल्या 3 बॉलमध्ये 3च धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ सुरुवातीपासून आतमध्ये विश्वजित मात्रे साडी ऑन साइड पॅक आहे. शॉर्ट ऑफ लाईन बॅट हातात फिरली, मिस टायमिंग, शॉर्ट मिड ऑनला बॉल जरूर, मात्र तिथे आता विकेट स्वतः गोलंदाज पोस्ट डबलचा कॉल दिलाय. नकार ओंकारचा मागून बॅकअप थ्रो येतोय आणि विश्वजित मात्रे देखील पॉपिंग क्रीज मध्ये आलाय. कोऑर्डिनेशन थोडंसं बिघडलं होतं, तू मयमय जरूर आपण बघितली दुसरी धाव घेत असताना, मात्र ओंकारने थांबवलं विश्वजितला आणि एका धावेने धावा संख्या सध्या जर आपण बघितली तर ती 12 वरती. चांगली बॉलिंग. षटक दुसरं प्रगतीपथावर आहे, 2 बॉल आणि बाकी आहेत. प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून झालेला आहे, पण आतापर्यंत ते जमलं नाही. सुयोग स्पोर्ट्स दापोली अगेन्स्ट आयन्स 11 कोलखेमध्ये सुपर 12 ची दुसरी मॅच. दोन्ही राईट बॅटर आहेत, लेफ्टी बॉलर, लेफ्ट आर्ममध्ये विकेटने सुरुवातीपासून पहिले 4 बॉल आपण बघितले अजयकडून. ओंकार कोंडी फोडण्याचा प्रयत्न करेल, पाहूया. 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा ओंकारच्या बॅटमधून आलेल्या आहेत. शॉर्ट मिड विकेट आत आणलं ओंकारसाठी. अजय, ओहो, फुल टॉस, अंपायरचा लगेचच सिग्नल आलाय, इट्स अ बीमर. अटेम्प्ट तर जरूर केला होता, पण आय कॉन्टॅक्ट तुटलाय ओंकारचा. अन्यथा बॅटचा जर कॉन्टॅक्ट झाला असता तर कदाचित बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकत होता. एक धाव जरूर मिळते, सो अर्थातच 2 ने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर मूव्स ऑन 14. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिले 4 बॉल सुंदर टाकले, पण यावेळेला कुठेतरी एक्स्ट्रा पेसचा प्रयत्न असेल. यॉर्करच्या प्रयत्नामध्ये फुल टॉस पडला आणि तोही कमरेच्या वरती. सो अंपायरने लगेचच दंडित केले आणि आदय टीमचे कॅप्टन आणि शौर्य 11 नावडे, शौर्य 11 नावडे टीम आणि त्याच वेळेला शिवान्य 11 आदय रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच प्रशांत जी खानावकर साहेब, शौर्य 11 नावडे संघाचे संघ मालक, साहिल खानावकर टीम कॅप्टन, शिवान्य 11 आदय संघ मालक किरणजी शेळके साहेब आणि टीम कॅप्टन अक्षय पवार. रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कर्णधार. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा. पहिल्या ओव्हरचा पहिल्या बॉलवरती षटकार, सेकंड ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती चौकार. मात्र शेवटचा बॉल टॉपेज होती, चान्स जरूर होती, पण फाईन लेगला जज करता आलं नाही व्यवस्थित. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये शूजची ग्रीप मिळवणं आउटफील्डमध्ये ती देखील कठीण असते क्षेत्ररक्षकांना, आणि तेच कुठेतरी
चांगलं ठरलं ओंकारसाठी आणि चौकारासोबत आपण पाहतोय सुयोग स्पोर्ट्स दापोली 19 वरती पोहोचलेले आहेत. मयूर पुन्हा कंटिन्यू करतोय. ज्याने पहिल्या षटकामध्ये बॉलिंग केली होती, अवघ्या 8च धावा खर्च केल्या होत्या, पण मी म्हणेन आता तो आलाय ही पार्टनरशिप फोडण्यासाठी. वेगाने टाकला बॅटवरती बॉल स्लाइस होतोय, कवचला चालला आउटफील्ड मध्ये, डीप मधून कवचचे फिल्डर जरूर येतात. डबलचा कॉल दिला ओंकारने, विश्वजित धावतोय, थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा. 2 धावांसोबत धावफलकावरती आपण जरूर बघितलं तर 21. आता एक धाव महत्वपूर्ण आहे, दोघांनाही माहिती आहे जर मोठे फटके येत नाही तर सिंगलला डबलमध्ये आपल्याला कन्वर्ट करावंच लागेल. संघर्ष प्रत्येकाला अटळ असतो, धावांसाठी धावा आपण जरूर क्रिकेटमध्ये पाहतच असतो. आणि उदाहरण द्यायचं झालं तर जंगलामध्ये खास करून जेव्हा सकाळी हरणाला जाग येते त्यालाही धावावं लागतं, शिवालाही धावावं लागतं. दोघांच्या जरूर भावना वेगळ्या असतात. हरणाला धावावं लागतं, जर तो धावला नाही तर शिव त्याला खाऊन टाकेल, आणि दुसऱ्या बाजूने जर शिव धावला नाही तर त्याची उपासमार होईल, त्याला भक्ष्य मिळणार नाही. त्यामुळे जंगलामध्ये हरिण असो, सिंह असो किंवा क्रिकेटमध्ये फिल्डर असो, बॅटर असो, धावावं तर प्रत्येकालाच लागतं. आणि तो संघर्ष जरूर विश्वजित आणि त्याचबरोबर ओंकार या दोघांचाही सुरू आहे. धावफलकावरती सध्या जर आपण बघितलं तर ते 21 धावा आहेत. थर्ड ओव्हरमध्ये मयूर वाघमारे कंटिन्यू करतोय. राऊंड द विकेट, फुल लेंथ बॉल जरूर होता ऑन साइड, लाडवा बॅटने पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. पहिला जो फॉलिंग स्वीप षटकार आलाय त्यानंतर विश्वजितला पुन्हा तो फटका गवसला नाही. लेग बायचा सिग्नल, अंपायरचा सिंगल सोबत धावफलकावरती आपण पाहतोय त्या 22 धावा. वारा जोराने यायला लागलाय म्हणजे आता पावसाची शक्यता. वेदर कंडिशनची वेदर कंडिशन बद्दल जरूर मी अगोदरच चर्चा केली. ड्राय सरफेस ती कदाचित ओली झाली तर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा ॲडजस्ट करावं लागतं. आणि या सर्व गोष्टी ॲडजस्ट करत असतानाच हे सर्व खेळाडू सध्या कॉम्पिटिटिव्ह लेवलला क्रिकेट खेळत आहेत. मागच्या काही वर्षांपासून आपण पाहतोय रबर बॉल क्रिकेट ज्या पद्धतीने डेव्हलप झालंय. पूर्वी टेनिस बॉल जरूर मोठ्या प्रमाणात आपण बघितलं, मात्र सध्या रबर बॉल क्रिकेट देखील मुंबईसह मुंबई उपनगरांमध्ये तितकंच खेळलं जातं. फुल लेंथ अपर कट, वेगाचा वापर आणि थेट बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला. ओंकार देसाईचा बॅटमधून षटकार. बॉल कदाचित मयूरच्या हातामधून देखील घसरलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. येस, आणि इथे ऑप्शनचा फार बाहेरचा बॉल, फक्त दिशा दाखवली आहे. षटकारासोबत धावा 29 वरती पोहोचला. फ्री टॉन, चान्स जरूर आहे. काउंटर केलंय ओंकारने, षटकार मागचा बॉल वरती आलाय. आता चान्स आहे. मयूर वाघमारे पुन्हा एकदा राऊंड द विकेट. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड एज घेऊन टीप थर्ड मॅन कडे बॉल. फार लवकर डीप फाईन लेगचा फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळाला बॉलवरती. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये डीप फाईन लेग आणि डीप थर्ड मॅन एक्झॅक्ट तुम्हाला लॉंग स्टॉप्स अगदी बाजूलाच पाहायला मिळतात. त्या वेगाने बॉल एज घेऊन ट्रॅव्हल होत असतो, त्याला अडवणं थोडंसं कठीण असतं. सो एक्झॅक्ट तुम्ही डीप थर्ड मॅन आणि त्याच बरोबरीने डीप फाईन लेगला लॉंग स्टॉपच्या बाजूलाच अगदी हे दोन्ही फिल्डर आपण पाहतोय. 30 धावांचा आतापर्यंत पार्टनरशिप ओंकार देसाई आणि विश्वजित मात्रेमध्ये. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल लेफ्ट केलाय, इट इज वाईड, जास्त बाहेर, दॅट्स वाय. आणि या सिंगल सोबत धावफलकावरती आपण पाहतोय 31. सुरुवातीला थोडासा चाचपडत खेळ, आता काउंटर करत असताना ओंकारला आपण बघितलं विश्वजित कशा पद्धतीने खेळेल. आतापर्यंत धाव 11 वरती. समोर हवेत खेळला, मिड ऑफ आत होता, कॅच ड्रॉप झाली आहे. जे हात बॉल सुटल्यानंतर डोक्याला लागले तेच व्यवस्थित बॉलला लागले असते तर कॅच पकडण्यात आली असती. आणि मयूर ज्यासाठी आला होता, मी अगोदरच म्हणालो पार्टनरशिप फोडण्यासाठी आलाय. चान्स जरूर घेईल. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल समोर लॉफ्ट केला, मात्र ती उंची गाठू शकला नव्हता इतकासा बॉल. एरियल ऑफ ड्रॉ आपण बघितला, जो मिड ऑफच्या फिल्डरचा हातातच आला होता, कॅच ड्रॉप झाली. जीवनदान विश्वजित मात्रेला धावफलकावरती आपण पाहतोय 31. 31 धावा आहेत. मयूर फॉलिंग स्वीप, आता कनेक्ट जरूर झाला आणि बॉल डीप फाईन लेग मधून पहिल्या बाउन्स वरती सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
या फटक्यांसाठीच तो जाणला जातो. जिस चीज की तुम्हें लत लग जाती है वही चीज तुम्हारी पहचान बन जाते. आणि ही त्याची ओळख आहे. पहिल्या बॉलवरती षटकार फॉलिंग स्वीपचाच होता आणि आता आलेला चौकार तो देखील फॉलिंग स्वीपद्वारेच. चौकारासोबत धावफलकावरती आपण पाहतोय 35 या ओव्हरमधला असेल मयूरचा शेवटचा बॉल. फुल लेन पुन्हा आडवा बॅटने वळवलाय पण यावेळेला कनेक्शन तितकंसं योग्य नव्हतं. सिंगल तर कंप्लीट झाले. डीप स्कोअर लेगचा फिल्डर थ्रो करतोय तो ॲक्युरेट आला. विश्वजितकडे असेल स्ट्राईक. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती आपण पाहतोय अर्थातच त्या 36 धावा सुयोग स्पोर्ट्स दापोली. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. रायगड प्रीमियर लीग सीझन 1 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची रायगड प्रीमियर लीग ही पहिल्या हंगामामध्ये जरूर आपण सर्वजण एन्जॉय करतोय. 24 टीम्स जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यामधून आता उरल्यात त्या 12 आणि आता मी म्हणेन की जवळपास 11च, कारण एक टीम देखील बाहेर झालेली आहे लास्ट मॅचमध्ये. त्या मॅचमध्ये आपण सुयोग स्पोर्ट्स दापोलीला पाहतोय. टॉस गमावला, बॅटिंग करत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अपील स्ट्रॉंग जरूर होती बट इम्पॅक्ट ऑफ स्टम्प्स बाहेर. दॅट्स वाय अंपायरचा सिग्नल आपण बघितला लेग बाय आणि या सिंगलद्वारे सध्याचा स्कोर जर आपण चेक केला स्कोर कार्डवरती तर तो 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजय पुन्हा एकदा आलाय. त्याने जबरदस्त बॉलिंग सेकंड ओव्हरमध्ये केली होती. सो मयूरने थर्ड ओव्हरला कंटिन्यू केले आणि सेकंड ओव्हरमधून फोर्थ ओव्हरला आणि सेकंड ओव्हरला कंटिन्यू करत असताना आपण जरूर बघितलं फोर्थ ओव्हरमध्ये अजयला 37 धावा. ऑफ स्टम्पचा बाहेर स्क्वेअर कटचा जरूर प्रयत्न होता पण यावेळेला ऑफ स्टम्पच्या जास्त बाहेर. इवन या बॉलमध्ये बाउन्सही नव्हता आणि ओमकारला ते देखील समजलंय जास्त बाहेर निघतोय बॉल, त्यामुळे त्यालाही छेडखानी करण्याचा प्रयत्न तितकासा त्याने केला नाही. धावांची गरज आहे. वाईड येऊ द्यात, एक्स्ट्रा येऊ द्यात, बॅटमधून येऊ द्यात, कसं येऊ द्यात, सुयोग स्पोर्ट्स दापोलीला धावा पाहिजे. कारण 80+ रन्स देखील या मैदानावरती गेल्या काही दिवसांमध्ये आपण चेस होत असताना बघितलेल्या आहेत. अजय once again left arm of the wicket. Oh, helicopter straight down the ground. देसाईचा दणका सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॉलिंग स्वीप आपण विश्वजित मात्रेची ओळख जरूर बघितली. ओळख आहे ओमकार देसाईची. डावा पाय हवेत, उजवा पाय बॅकफूट वरती, जोर हिप्सच्या जोरावरती. हा हेलिकॉप्टर ओमकार देसाईचा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार आला आणि या षटकारासोबत धावफलकावरती आपण पाहतोय 44 धावा. आता काउंटर जरूर करतात गोलंदाज कोणते असू द्या. ज्याने सेकंड ओव्हरमध्ये जरूर या दोन्ही फलंदाजांना थांबून रोखून ठेवलं होतं त्याच्याच वरती आक्रमणाला आता सुरुवात. शफल झाला ऑन साइडला आडवा बॅटने गॅप मोठी आणि त्या गॅप मधून बॉल निघालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. रबर बॉल क्रिकेट मध्ये बहुतांश आपण फटके पाहतो जे क्रिकेटचे पारंपरिक असतात, ऑर्थोडॉक्स असतात. बिकॉज तितकासा वेळ मिळत नाही ॲडजस्ट व्हायला, जागा बनवायला फलंदाजांना. पण आता विकेट चुकी आहे त्यामुळे जागा मिळते आणि कुठेतरी जागा बनवत असताना अनऑर्थोडॉक्स फटके देखील गेल्या काही वर्षांमध्ये आपण हे मॉडर्न डे क्रिकेटर्सकडून सर्वजण पाहतच आलेलं. आणि ओंकारचा मागचा हेलिकॉप्टर आणि यावेळेला ऑन साईडला शफल क्रॉस होऊन चौकार. धावफलकावरती 48.
48 धावा धाव फलकावरती. अजय बॅकफुटला दाबला, खवसला हवेत, ट्रॅप होता आणि तिथे आता फिल्डर सेट होता. कॅचसाठी प्ले, पहिला धक्का 48 वरती. आतिशच्या कॅचने सुयोग स्पोर्ट्स दापोलीला ओमकार देसाई बाद. दोन्ही संघांचा कर्णधार रिपोर्टिंग करा. टॉस साठी शिवान्य 11 आधे आणि शौर्य 11 नावडे. शिवान्य 11 आधे टीम कॅप्टन अक्षय पवार या ठिकाणी उपस्थित आहे. शौर्य 11 नावडे टीम कॅप्टन चला त्वरित उपस्थित व्हा. एका बाजूला पाहायला मिळेल तो अर्थात साहिल खानावकर. मी टीम कॅप्टन लक्ष वेधेन, चला त्वरित उपस्थित व्हा. दोन्ही संघांचे कर्णधार अक्षय या ठिकाणावरती आहे. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस काही क्षणामध्ये करणार आहोत. तद्भर पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पहिली विकेटच्या शोधात जरूर हे बॉलिंग युनिट होतं ते अजयला यश मिळते. कव्हर्सला चांगला झेल. ओमकारची विकेट जो सेट होता आणि लिमिटेड ओव्हरमध्ये स्कोर सध्या 48-48 आणि ही पार्टनरशिप जरूर ब्रेक होते. लिमिटेड ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने हा खेळ राहिला ओमकार देसाईचा तो जरूर इम्पॅक्टफुलच होता. बिकॉज 2 चौकार 2 षटकार आणि 10 बॉलमध्ये 24 रन्स त्याच्या बॅटमधून आले. 3rd नंबरवरती यज्ञेश ठाकूरचं आगमन होतं. ऑप्शनचा बाहेर जुसिया फॉली लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आल्याबरोबर सुरुवात ठाकूरने पहिला स्ट्रोकलाय. षटकार. कुठेतरी यॉर्करचा प्रयत्न असावा बट इथे हाफ फॉली पडलाय आणि जरी हा नौका फलंदाज असला तरी समोर स्ट्रेट बॅटने बरोबर बॅटवरती मिडल हा बॉल आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर थेट आमच्या मुख्य व्यासपीठावरती आलेला षटकार. आणि या षटकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 54 धावा काउंटर करतायत. आता पॅव्हलियन मध्ये ती चर्चा जरूर झालेली आहे. विकेटची पर्वा नाही, आपल्याला धावा बनवायचा अटॅक करावा लागेल. समोर कोणता गोलंदाज आहे यापेक्षा फटके मोठे येणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल अजयचा. शॉर्ट ऑफ लेन पंच केला, एक्स्ट्रा कव्हर आत आहे, बॉल निघाला आणि एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या बाहेर फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. आलाय चौकार. 4 ओव्हरचा खेळ संपला. सुयोग स्पोर्ट्स दापोली 58 for 1 58 ला 1. बाबा सूरजजी अर्थातच डीजे SDC जेव्हा रायगडामध्ये येतो वेळेचं बंधन आहे. सो प्लीज फिल्डिंग करणारी टीम सिग्नल अथवा अंपायरचा लवकरात लवकर तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. 30 मिनिटांचा आत तुम्हाला 6 षटकं कोणत्या परिस्थितीमध्ये टाकायचे आहेत. सो टाइम अलर्ट तुम्हाला जरूर केलं जाईल. वारंवार पुन्हा एकदा सिग्नल येतोय. मॅनेजमेंट टीम आम्हाला देखील वारंवार सांगते. तेजस्वी मात्रे आणि त्याचबरोबर विशालजी जितेकर दोघांचं काटेकोरपणे लक्ष प्रत्येक घडामोडीकडे. रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल पहिल्या हंगामामध्ये आपण ही जरूर स्पर्धा पाहतोय. 4 ओव्हरचा खेळ संपला. 58 धावा. 2 ओव्हर मयूर वाघमारेचा, 2 ओव्हर आपण बघितल्या अजयचा. मात्र या लास्ट ओव्हरमध्ये जरूर काउंटर केलं. लेफ्टी लेफ्टी जसा मैदानाचा आत आला होता यज्ञेश मागच्या 2 बॉलवरती त्याने 10 धावा वसूल केलेल्या आहेत आणि जरूर सांगून दिले की आता आम्ही आक्रमण करणार आहोत. सुरुवातीला जरूर संयमाने खेळ त्यांनी केला, मात्र आता आक्रमणालाही सुरुवात झाली आणि 5th ओव्हर अर्थातच सीम बॉल ओव्हर. सीम पोझिशन त्याचबरोबर जर तुम्ही क्रिकेटचे प्राथमिक धडे जर गिरवले असतील ॲज अ बॉलर, लॅटरल मुवमेंट, सीम मुवमेंट, स्किल इम्प्रूव्ह केलं असेल तर जरूर या षटकामध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल आणि यावेळेला अंपायरचा सिग्नल आलाय वाईट.
ब्रिटन क्रीजचा बाहेर पिच झाला होता. व्हाईट यॉर्करचा जरूर प्रयत्न होता, किंचितचा ब्रिटन क्रीजचा बाहेर पिच झाला बॉल. दॅट्स अंपायरचा सिग्नल व्हाईट. व्हाईटने सुरुवात करतो अभिषेक खाटू आणि धावफलकावरती आपण पाहतोय 59. फॉलिंग स्वीपचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. गॅप मध्ये बॉल हवेमधून डिफाईन लेगला षटकार. मात्रेच्या खेळचं वैशिष्ट्य झालंय की आतापर्यंत जे काही मोठे फटके आलेत ते फॉलिंग स्वीपचे झालेले आहेत. स्वीप वारंवार आपण पाहतोय आणि आतापर्यंत जे काही मोठे फटके आपण बघितले ते स्वीपद्वारेच बघितलेले आहेत. विश्वजित मात्रेच्या बॅटमधून स्कोर मूव्ज ऑन 65 धावा धावफलकावरती. अभिषेक कमबॅक करावा लागेल. पहिल्या वाईट नंतर षटकारी आलाय. पुन्हा तोच प्रयत्न, पुन्हा अटेम्प्ट केलाय डीप फाईन लेगला. जरी फिल्डर असला तरी मात्रेने त्याचा वरतून मारलाय. भव्य षटकार. ऍक्शन रिप्ले ऑप्शनचा फार बाहेर शफल झाला होता आणि हा कुठेतरी बॉल आत येत होता. टप्पा पडल्यानंतर आपण सी मुवमेंट जरूर बघितली, बट त्या बॉलला आत येणाऱ्या थेट बाहेर पाठवलंय. विश्वजित मात्रेने मारलेला दुसरा लागोपाठचा षटकार आणि धावफलकावरती आपण पाहतोय 71. आता वेगाने धावफलक पुढे चालले आणि विश्वजित मात्रे मी म्हणेन कुठेतरी ड्रायव्हिंग सीट वरती आहे. त्याची गाडी सुसाट धावतीये 71 वरती. सुयोग स्पोर्ट्स दापोली. हे षटक बरंच काही सांगून देतं. प्रत्येक मॅच मध्ये कधी गोलंदाज हवे होत आहेत, पण बऱ्याच वेळेला मी बघितलं मागच्या 6 दिवसांमध्ये फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली आहे. ओहो, लेग स्टिक उखडली आहे. थेट खोलात आलाय बॉल आणि यावेळेला मात्र त्याची बॅट थोडीशी बाहेर राहिली आहे. क्लीन बोल्ड. दरम्यान आता मात्र फलंदाजाला पण समजलं नाही कसला आवाज आला. आय थिंक हा पारगावचा पोपट होता ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. एसडीसी या सर्व गोष्टी त्यांच्याकडूनच आपल्याला ऐकायला मिळतील. आणि सीम बॉल जरूर आपण बघितला. सीम बॉल ओव्हर आहे. लॅटरल मुवमेंट बद्दल मी म्हणत होतो, सीम मुवमेंट बद्दल मी म्हणत होतो, पण हा सीम बॉल थेट वेगाने टाकला होता आणि